रोजचे प्रतिबिंब 12 जुलै. केंद्रस्थान सोडून देणे. कारण काही प्रमाणात तरी विनम्रता असल्याशिवाय कोणताही मद्यपासून मुळीच दूर राहू शकणार नाही. विनम्रतेशिवाय जीवनात अधिक उपयुक्त उद्दिष्ट साध्य करणे त्याने शक्य होणार नाही, किंवा ज्या श्रद्धेच्या आधाराने कोणत्याही आणीबाणीच्या संकटाला तोंड देणे शक्य होते, त्या श्रद्धेला प्रतिकूल परिस्थितीत ते आव्हान करू शकणार नाही. 12 पायऱ्या व 12 उडी. पान नंबर 70. नम्रता या शब्दावर मी एवढा बिचकतो. मित्रांसमोर नम्र होतो नसून मला समजलेल्या देवासमोर विनम्र होत आहे. नम्रता म्हणजे दुसऱ्यासमोर माघार घेऊन त्यांना मान देणे. मी जगाचा केंद्रबिंदू नाही हे मानणे म्हणजेच नम्रता. मद्यपानाच्या काळात अहंकार व स्वयंकेंद्रितेने मला संपविले होते. संपूर्ण विश्व माझ्या भोवती फिरत असून माझ्या प्रारब्धाचा विधाचा मी स्वतः आहे असा माझा समज होता. अडथळ्यावर मात करण्यास व माझ्यातील उणिवावर इलाज करण्यास देवावर विसंबून राहण्यासाठी ही नम्रता मला शक्ती देते, ज्यामुळे माझी आध्यात्मिक वाढ होते. माझ्यातले प्रावीण्य अथवा कुशलता वाढवण्यासाठी मी कठीण समस्या सोडविल्या पाहिजेत. अडथळा निर्माण होणाऱ्या गोष्टी समोर आल्यास त्याचे निवारण देवाच्या मदतीने करण्यास शिकले पाहिजे. देवाबरोबर रोज जवळीक साधताना माझी नम्रता व्यक्त होते आणि स्वतःलाच त्रिकालज्ञानी संबंध मी बंद केले तरीही सर्व दृष्टी माझ्यापेक्षा अधिक ताकदवान आहे हे मला समजण्यास मदत होईल.